नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण सूर्यमालेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाने. तारा आणि ग्रह यात नेमका फरक काय असतो? हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर यातला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे प्रकाशाचा. तारे ते स्वतःचा प्रकाश तयार करतात, म्हणजे ते स्वयंप्रकाशित असतात. याउलट ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ते फक्त ताऱ्यांकडून येणारा प्रकाश परावर्तित करतात, म्हणजे आरशासारखं काम करतात. अगदी सोपा आहे, पण हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला तर मग आता काही मूलभूत संकल्पना आणि त्यांच्या व्याख्या बघूया. परीक्षेसाठी ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पहिली संकल्पना आहे खगोलीय वस्तू. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आकाशात आपल्याला जे काही दिसतं, सूर्य, चंद्र, तारे या सगळ्यांना मिळून खगोलीय वस्तू म्हणतात. आणि इथे बघा, हे चित्र तर एकदम सगळं स्पष्ट करतंय. एका बाजूला आपला सूर्य आहे, जो एक तारा आहे. तो स्वतःचा प्रकाश कसा बाहेर फेकतोय बघा. आणि दुसऱ्या बाजूला आपली पृथ्वी, एक ग्रह, जी सूर्याचा प्रकाश फक्त परावर्तित करतेय. हाच तो मूळ फरक. चला, आता आपण आपल्या सूर्यमालेतल्या सदस्यांना भेटूया. कोण कोण आहे आपल्या या सौर परिवारात आणि त्यांची रचना कशी आहे ते पाहूया. हे आहेत आपल्या सूर्यमालेतले 8 ग्रह. आणि हो, यांचा सूर्यापासूनचा क्रम लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये या क्रमावर आधारित प्रश्न हमखास येतो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ असा हा क्रम पाठच करून टाका. आता ग्रहांनंतर येतात उपग्रह. जसं ग्रह सूर्याभोवती फिरतात, अगदी तसंच उपग्रह ग्रहांभोवती फिरतात. आपलं उत्तम उदाहरण म्हणजे आपला चंद्र. तो पृथ्वीभोवती फिरतो. आणि हो, त्यालाही स्वतःचा प्रकाश नसतो, तो सुद्धा सूर्याच्याच प्रकाशाने चमकतो. आता एक इंटरेस्टिंग प्रकार आहे, तो म्हणजे बटुग्रह. नावाप्रमाणेच हे थोडे लहान असतात, पण यांची स्वतःची एक स्वतंत्र कक्षा असते आणि हे थेट सूर्याभोवती फिरतात. आणि याचं सगळ्यात फेमस उदाहरण कोणतं? बरोबर, प्लुटो. आता बघा, मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये एक मोठा पट्टा आहे. हा पट्टा कशाचा आहे? तर असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा, ज्यांना आपण लघुग्रह म्हणतो. हा लघुग्रहांचा पट्टा आपल्या सूर्यमालेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे चित्र बघा, यात आपल्याला आपल्या संपूर्ण सूर्यमालेचं एक छानसं मॉडेल दिसतंय. मध्यभागी सूर्य, मग त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, ते बटुग्रह आणि तो लघुग्रहांचा पट्टा, सगळं कसं आपापल्या जागेवर व्यवस्थित फिरत आहे. पण मग एक प्रश्न पडतो, नाही का? या सगळ्या गोष्टी, हे ग्रह, उपग्रह, हे सगळं इतकं शिस्तबद्ध पद्धतीने आपापल्या कक्षेत कसं काय फिरतं? यांना असं एकत्र बांधून ठेवणारी शक्ती तरी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी संपूर्ण सूर्यमालेतील प्रत्येक हालचालीला नियंत्रित करते. सोपं सांगायचं तर प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढते, खेचते. ही एक प्रकारची साखळीच आहे. बघा, सूर्य सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे त्याचं गुरुत्वाकर्षण सगळ्यात जास्त. तो सगळ्या ग्रहांना आपल्या भोवती फिरायला लावतो. मग ग्रह काय करतात? ते त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या उपग्रहांना, म्हणजे चंद्रासारख्या वस्तूंना, आपल्या गुरुत्वाकर्षणाने स्वतःभोवती फिरायला लावतात. कमाल आहे ना? बरं, आता सूर्यमालेबद्दल बोलतोय, तर आपल्या भारताच्या कामगिरीबद्दल बोलल्याशिवाय कसं चालेल? चला तर एका अभिमानाच्या विषयाकडे वळूया. भारताच्या अंतराळ मोहिमा. हा विषय विज्ञान आणि सामान्य ज्ञान दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि यातल्या 2 मोहिमा तर मैलाचा दगड ठरल्या आहेत. एक म्हणजे चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान आणि दुसरी म्हणजे मंगळाच्या दिशेने झेपावलेलं मंगळयान. या दोन्ही मोहिमांमुळे अवकाश संशोधनात भारताचं नाव जगात आदराने घेतलं जातं. आणि हा तक्ता तर परीक्षेच्या तयारीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यात बघा, चांद्रयान आणि मंगळयान या दोन्ही मोहिमांची सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी दिली आहे. कोणती मोहीम कुठे गेली, कधी गेली आणि तिचं महत्त्व काय, हे सगळं लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न नक्कीच येऊ शकतो. चला, आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण आज जे काही शिकलो त्यातले महत्त्वाचे शब्द आणि संकल्पना यांची एक जलद उजळणी करून घेऊया, म्हणजे परीक्षेच्या वेळी पटकन आठवेल. हे शब्द लक्षात ठेवा: खगोलीय वस्तू, तारे, ग्रह, सूर्यमाला, उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुत्वाकर्षण. परीक्षेमध्ये या शब्दांचा नेमका अर्थ माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा सराव प्रश्न. तुमच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी हे एक आव्हान समजा.
यादीतील ग्रहांचा क्रम बरोबर आहे की नाही ते ओळखा आणि त्यांना योग्य क्रमाने लावून बघा. तुमची तयारी किती पक्की झाली आहे हे तुम्हालाच कळेल.